नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये आपण भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता भेंडीची भाजी म्हणलं की प्रत्येकाच्या घरात तर बनते आणि परफेक्ट देखील बनते। पण काय होते, कधी कधी भेंडीची भाजी बनवताना भेंडी चिकट होते, तर कधी कधी भेंडीचा कलर सुद्धा बदलतो। तर चिकटपणा घालवण्यासाठी आणि भेंडीचा कलर आहे असं ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर तुमची भेंडी एवढी परफेक्ट बनेल की एकदम सुटसुटीत चिकटणार नाहीये, तसेच भेंडीचा कलर सुद्धा बदलणार नाही, त्यामुळे ती खायला सुद्धा खूप छान लागेल। आणि भेंडीची भाजी जास्त परतली गेली तर ती ना चिकट तर होतेच, बरोबरच ती खायला एकदम सॉफ्ट होते। भेंडीची भाजी कधीही बनवताना त्या भेंडीमध्ये थोडा क्रंच राहणं खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण खातो ना तेव्हा तोंडामध्ये त्याचा क्रंच आला ना तर त्याचा फ्लेवर आपल्याला खायला खूप छान लागतो। अशा पद्धतीने जर तुम्हाला भेंडीची भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण नक्की पहा। चला सुरू करूया। त्याच्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर कपडाने व्यवस्थित पुसून घ्यायची, पाणी राहिले नाही पाहिजे। इथे मी अर्धा किलो घेतलेली आहे, छान आकारामध्ये अशी कट करून घ्यायची। बरोबरच एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे, 20-25 इथे लसूण चॉप करून घेतलेला आहे। चॉप लसूण करून घ्या म्हणजे त्याचा क्रंच आपल्याला व्यवस्थित येईल। इथे मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे, याच्यामध्ये भेंडी खूप छान बनते। गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकले, इथे बारीक चॉप केलेला सगळा लसूण टाकून घेतला। लसूण छान हलका ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे। त्याचा हलकासा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपण चॉप केलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला कांदा पण हलकासा ब्राऊन होईपर्यंतच हलवायचा आहे। लक्षात राहू द्या, जास्त डार्क पण करू नका किंवा जास्त कच्चा सुद्धा ठेवू नका। हलकासा ब्राऊन कलर आला की समजून जायचे की आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा कलर सुद्धा बदलायला सुरू झालेला आहे, बरोबरच आपला लसूण सुद्धा त्याच्यामध्ये हलका गोल्डन दिसत आहे। या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये हळदी पावडर घालायची आहे। साधारण इथे मी अर्धा चमचा एवढी हळदी पावडर घातली आहे। हळदीने काय होते की आपल्या भेंडीचा कलर हिरवा राहतो। बरोबरच मी इथे धने पावडर 1.5 चमचा घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे। छान मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि हलकाशी परतून झाले की याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घ्यायची। भेंडीसुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। आता इथे आपण गॅसची फ्लेम ना एकदम स्लो ठेवा, यामुळे काय होते की आपल्या भेंडीचा कलर बदलत नाही। जर तुम्ही फास्ट गॅसवर करताल ना तर भेंडीचा कलर लगेच काळपट व्हायला सुरू होतो, त्यामुळे हलका गॅस जरा बारीकच राहू द्या आणि हलक्या हाताने छान हलवून घ्या। हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्या। साधारण मी इथे 1.5 चमचा एवढे मीठ टाकले आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे हलक्या हाताने व्यवस्थित एकदा भेंडी मिक्स करून घ्या। आपण भेंडी धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घेतलेली होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहिले नाही आणि त्यामुळे आपली भेंडी सुटसुटीत झाली। आता इथे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू द्या। 2-3 मिनिटांनंतर छान वाफ काढून घेतली झालेली आहे। आता एकदा व्यवस्थित मिक्स करा। तुम्ही पाहू शकता की आपली भेंडी बिलकुल चिकट झालेली नाही। जर तुमचा हलकासा चिकटपणा असेल ना ते सुद्धा जातो। आणखी मी इथे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवलेले आहे। 2 मिनिटांनंतर ना इथे आपली भेंडी छान अशी शिजून तयार झालेली आहे। आता याला एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान अशी भेंडी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। तर आता जर तुम्हाला इथे चिकटपणा जर तुमचा जाणवत असेल तर लक्षात राहू दे, तेलाचे थोडेसे प्रमाण जास्त वाढवा, त्याच्यामुळे सुद्धा भेंडी चिकट बनत नाही। आता याच्यामध्ये मी सोलापुरी काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे, नसेल तुम्ही लाल मिर्च पावडर किंवा चटणी टाकली तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आहे। तर शेंगदाण्याचा कुट्टा टाकताना हलकासा भगरा म्हणजेच मोठा असायला हवा, ज्यामुळे आपली भेंडी सुटसुटीत होईल, चिकटणार नाही। त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कुट्टाही मोठाच ठेवा, कमी प्रमाणामध्ये टाका, जास्तही टाकू नका। व्यवस्थित एकदा हलवून घेतल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता किती छान इथे आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे। आता या स्टेजला कुट्टा टाकल्यानंतर ना आपल्याला भेंडी झाकून ठेवायची नाही आहे, 3 ते 4 मिनिटं अशीच ओपन ठेवूनच शिजू द्यायची आहे। यामुळे काय होते, जर त्याच्यात थोडेसे पळसरपणा असेल किंवा पाणी असेल तर ते अब्झॉर्ब होऊन जाते, ज्यामुळे आपली भेंडी आणखी सुटसुटीत बनते। जसे की मी तिथं 4-5 मिनिटांनंतर ना हलवून तुम्हाला दाखवते आता की आपली भेंडी किती सुटसुटीत आणि छान बनवून तयार झालेली आहे। कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा।